ज्याचं जातं त्याला कळतं की ते केवढं मोठं दुःख आहे. मी अशी घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना स्वतः राजकीय दौरा बाजूला ठेवून हेलिकॉप्टर चेंज करून मी स्वतः त्यांना पिंपळखेडला घेऊन गेलो होतो. ते मांडी घालून जनतेसमोर बसले होते, तुम्हाला कल्पना आहे. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना मी बैठक लावली इमिजिएट. नाही तर म्हटलं मी तुमच्या बंगल्यासमोर आंदोलन करेल. तर मग त्यांचं धास्ता समजून त्यांनी तातडीने मुंबईला बैठक लावली. मुंबईच्या बैठक नंतर हिवाळी अधिवेशन काल पास आउट झालं. या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मी स्वतः बिबट्याचा ड्रेस परिधान करून तिथं बसलो आणि दिवसभर त्या सभागृहामध्ये सुद्धा त्याच ड्रेसमध्ये जाऊन बसलो, त्याची धास्ता लक्षात आणण्यासाठी. काही विधानं इकडे तिकडे झालेली काही लोकांची, तर ठीक आहे, ते आक्षेपार्ह समजून तुम्ही त्याला सोडून द्या. परंतु मी एक महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी मला सीएमने बोलून घेतलं मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या दिवशी. हा पैराव माझा घालून आला. दुसऱ्या दिवशी मला बोलून घेतलं कॅबिनमध्ये. म्हणले आमदार मोदी काय वाटतं कशा पद्धतीने नियंत्रण होऊ शकतं. तर मी त्यांना सांगितलं की साहेब 2 रेस्क्यू सेंटर 1000 म्हणजे 2000 आपण बिबट पकडून आणू. आपण पकडायची म्हणजे मोहीमच राबवायची. रोज संध्याकाळी ड्रोनने आयडेंटिफाय करायचे, त्यांना बेशुद्ध करायचे, उचलायचे नाट टाकायचे. पण हे करायला म्हटलं 90 दिवसात. तेवढे 90 दिवस इतका कमी वेळात नाही होणार. आम्हाला कमीत कमी 5 महिने तर तुम्ही द्या, असं काय करू नका. म्हटलं ना 3 महिनेच घ्या आणि उद्यापासून अधिवेशन संपल्यानंतर 2 दिवसामध्ये तुमचे कागदपत्र तयार करा. मला वाटले मी तसं मिलिंदशी बोलतो. मिलिंद म्हणजे मिलिंद म्हैसकर जे सचिव आहेत आता या राज्याचे फॉरेस्ट. तर म्हटलं मी मिलिंदशी पण बोलून घेतो आणि आपण इमिजिएट हे करू. तर आता माझी भूमिका अशी आहे की मी 2 दिवसामध्ये यांनी एकदा जागा आयडेंटिफाय करून दिली. एक तर कुरणचं क्षेत्र आहे जे आपल्याला मोकळं पडलेलं आहे आणि ते यायला जायला रहदारीला पण सोपं आहे. म्हणजे तिथे दळणवळण करायला, बिबट्या पकडलेला आतमध्ये न्यायला, त्याला फिडिंग करायला रोजचं एकदम सोपं आहे, एकदम रोडला लागून आहे. ती आपल्याकडे जवळजवळ माझ्या हिशोबाने 88 हेक्टर लँड आहे. त्याच्यापैकी आपण 1000 बिबट्यासाठी तेवढे आरक्षित करून घेऊ. मग आपल्याला 1000 भरपूर झाले. उरलेले 1000 आपण अहिल्यानगरला तेवढं बनवायला आणि त्या 1000 मध्ये नर आणि मादी वेगळे वेगळे करू. बिबट्याचं पण असं आहे का ते कळपाने राहत नाही. एकपेक्षा जास्त बिबट एकत्र आले तर ते एकमेकांशी बोचकडे करून आणि भांडणं करून ते दोघं मरून जातात. म्हणजे असा इतिहास आहे त्यांचा, म्हणजे आजपर्यंत. त्यामुळे त्यांना सेपरेशन करावं लागतं. जसं आपण ज्या लोकांनी मानेव डोह पाहिलंय रेस्क्यू, त्या मानेव डोहच्या बिबट निवारा केंद्रामध्ये असंच आहे की तिथे प्रत्येक बिबट हा वेगळा ठेवलेला आहे आणि त्यांना 1.5 दिवसाला 600 ग्रॅमचं मटण लागतं. मटण म्हणजे चिकन. आता मटण चिकन त्यांना काही चालतं. आता ते कोंबड्या पण खातात, तुम्हाला माहिती आहे, ससे पण खातात. त्यामुळे त्यांना 600 ग्रॅमचं चिकन हे दर 1.5 दिवसाला दिलं पाहिजे त्यांच्या फिडिंगला, म्हणजे त्यांच्या जेवणासाठी. आणि तेवढी तरतूद वाईल्ड लाईफ बोललेलं आहे. वाईल्ड लाईफ म्हटलं हा आमचा शेड्यूल 1चा आहे, तुम्हाला मारायची आम्ही परवानगी कधीच देणार नाही. पण आता सरकार स्वतःची रिस्क घेऊन माणूस पेल्याच्या त्याच्या आगेस एक स्वसंरक्षणासाठी एखाद्या बिबट्याला मारायला परवानगी आता दिल्ली सरकारने दिलेली आहे आपल्याला. पण ते एखाद्या, पण आपल्याकडे हजारोच्या संख्येने ते एखादे मारून काय होणार. पण ज्याला गोळी मारतात तो मारलेला माणूस तो नरभक्षीचा असतो अशी काही गॅरंटी नाही. ते भलत्याला लागू शकते. म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असे होतंय. पण आपले हात कायद्याने बांधलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल, त्याच्यामध्ये ना नसबंदी होणार, ते लोक परवानगी देत नाहीये. त्याने ट्रायल बेसवर 3ची परवानगी आम्हाला मधल्या काळामध्ये दिलेली होती, 5ची दिलेली होती. तर हे सगळं अतिशय वर बसलेल्या माणसांना खालची दाखता कळत नाही म्हणून त्यांचे निर्णय अतिशय लेंदी आहेत आणि अतिशय ते प्रोसिजर त्यांचे अतिशय स्लो आहेत, कासवाच्या चालत. आणि त्या बिबट हा तुम्हाला माहिती कधी चपळ प्राणी आहे, एक तर मित्र आहे. असा हळू दबा घेऊन पाठीमागून येतो आणि डायरेक्ट माणूस पकडतो. तो काही शोर प्राणी नाहीये, पण जरी शोर नसला तर तो हिंस्र आहेच आहे ना. जेव्हा तो आपल्या अंगावर जेव्हा उडी मारतो आणि बरोबर मान पकडतो तर माणूस जातोच ना. तो नळणीचा गुण घेणारा प्राणी हा अतिशय घातक आहे, धोकादायक आहे. म्हणजे या जगातला वाईल्ड मधला म्हणजे प्राण्यामधला सगळ्यात जर म्हणजे धोकादायक म्हणा किंवा फसवा प्राणी म्हणा, जर चिटर प्राणी म्हणा कोण असेल तर तो हा बिबट्या आहे. वाघ समोर उडी मारतो, सिंह समोर उड्या मारतो अंगावर, परंतु हा मागून मारतो. त्यामुळे याचा धोका मोठा आहे. आपल्याकडे संख्या राज्यामध्ये माझ्या अंदाजे 2-2.5 नसते पाहिजे. आपण हे का बोलतो असं, कारण 1 किलोमीटर 2 किलोमीटरचा जो त्याचा जो काय समजा परिक्रमाचा जो काय भाग आहे तो 4ही ठिकाणी दिसत असतो फिरताना रोज, म्हणून आपल्याला एकाचा 4 वाटतो तोच असतो. पण तो असा सराउंडिंग फिरत असतो एरियामध्ये. जे असेल ते असेल संख्या. पण 2000 मादई आणि नर वेगळे करण्याचे 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवले पाहिजे आणि लगेच आपल्याला ट्रायंग्युलर म्हणजे बेशुद्ध करून त्यांना उचलणं आणि त्यांना खायला घालणं. वाईल्ड लाईफने सांगितले की आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही जर त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवले
त्याचा जो काही खर्च आहे रोजचा तो आम्ही उचलू. म्हणजे कोणती संस्था, ती मोठी श्रीमंत संस्था आहे जगभरातली त्यांची, ते आपल्या दिल्ली सरकारबरोबर भारत सरकारबरोबर ते अग्रीमेंट करतील केव्हाही, काय अडचण नाही. पण आता तेवढ्या दिवसासाठी माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना, सगळ्या माझ्या ग्रामस्थांना, माझ्या बंधू भगिनींना, ठीक आहे जरी तो पाहुणा आला आपल्याला, बिचारा पोटाची खळगी भरायला आला, पण दुःख तेच आहे. आज समजा इथं आपल्या कुटुंबातलं गेलं असतं गावातलं, तर शेवटी बाळ जाणं हे कुणाच्या आयुष्यामध्ये मोठी दुःखद घटना आहे. त्यामुळे त्याचं गेलंय तर त्याची फार मोठी धाकता आमच्या मनामध्ये. मी आपल्याला सांगतो 90 दिवसाच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे बिबट उचलायला सुरुवात करणार. आणि ते आम्ही त्याच्यानंतरच्या 3-4 महिन्यामध्ये सगळे बिबट आम्ही रोज रात्री फिरून, म्हणजे कोण, ही सगळी यांची टीम, आम्ही एक्स्ट्रा फोर्स पण बोलवणार, मदत घेणार आणि बेशुद्ध करून या सगळ्यांना वेगळं करणार. आणि एकदा 2000 बिबट नर आणि मादी आतमध्ये गेले आपापल्या पिंजऱ्यामध्ये, तर मला असं वाटतं की आपलं भयमुक्त, म्हणजे माझा जो शब्द होता जुन्नरकरांना विशेष, जुन्नरला विशेष, आणि आता काल महाराष्ट्राला पण मी सांगितले मुख्यमंत्र्यांना की तुम्ही बिबट हा आपत म्हणून घोषित करा आणि इमर्जन्सी मध्ये कुठलीही आचारसंहिता याच्यामध्ये आणू नका. आचारसंहितेचं याला बंधन राहणार नाही आणि इमिजिएट तुम्ही हे कामं चालू करा. आणि इमर्जन्सी म्हणून बिबट आपत तुम्ही डिक्लेअर करून टाका बिंदास. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र बिबट मुक्त करा, हे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आहे. आणि जुन्नर मुक्त करा हे शरद सोनवणे बोललेलं आहे. त्यामुळे हे जुन्नर मुक्त होईल आणि जुन्नर मुक्त बिबट मुक्त बरोबर आम्ही महाराष्ट्र पण मुक्त करू. आणि आम्हाला जेवढे बिबट लागत आहेत, कुठे आपण जे आपल्याला म्हणतो की निसर्गप्रेमी किंवा रेस्क्यू सेंटर मध्ये त्यांना काय बघता येणार नाही कुणाला, कारण ते देखभालीसाठी आहे. पण आपण जे इथे जे 20-30 बिबटे मागतोय माणिकडोला, आपल्या ते आंबे गावांना सफारीचे, ती पण परवानगी आपण घेऊन तिथे आपण 30 लोकांना जर तिथे ठेवले तर त्या 30 लोकांचं त्यांना जो बिबटचा अट्रॅक्शन आहे, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, महाराष्ट्र, प्रदेश, देश, राज्य, परराज्य, ही जेव्हा जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीला येतील, शिवरायांना बघायला येतील, अष्टविनायकला येतील, त्यावेळेला आपल्या त्या लेफर्ड सफारीमध्ये म्हणजे बिबट सफारीमध्ये तिकीट देऊन आपला रोजगार वाढेल, आपले कामधंदे वाढतील, आपल्या सर्व लोकांच्या हाताला 2 पैसे मिळतील. त्यामुळे तो प्रकार वेगळा. काही लोकांचं एवढं अज्ञान आहे की अज्ञान मला किंवा माझे विरोधक काही इतके हुशार आहेत, त्यांना म्हणतात शरद सोनचं कोणत्याही चांगलं काम म्हटलं का बरोबर आपल्या स्वतःचं नाव बापाचं नाव लिहित नाही, आंडू पांडू गाडू लिहितात आणि काही घालून लिहितात खाली. लोकशाहीची चेष्टा. माझं असं म्हणणं आहे बिबट सफारी हा पार्ट आपला असलेल्या सर्वांचा पर्यटनाच्या मिळून उद्योग वाढीचा आहे. त्याला तिकीट देऊन 500 रुपये तिकीट देऊन माणूस बघायला येणार आहे, तो भाग वेगळा. काय एवढे काय सगळे बिबट काय दोघांवर बसतात का सफारीमध्ये? आणि रेस्क्यू सेंटर वेगळं, रेस्क्यू सेंटर म्हणजे निवारा केंद्र. हे निवारा केंद्र आपण बनवतोय, 90 दिवसाची अंडरलाईन दिलेली आहे. आपण स्वतः त्याच्याशी काम करतोय. माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय मला 2 दिवसात दिल्लीला पोहोचायचंय. आपण हे सगळे कागदपत्र पूर्ण करून नागपूर हे आपले हेड स्टेशन आहे फॉरेस्टचं, नागपूरद्वारे आम्हाला दिल्लीपर्यंतच्या टेबलावरती गेलं पाहिजे. आपण लगेच त्याच्यावर निर्णय करू. आणि रेस्क्यू सेंटर केल्यानंतर एवढे सगळे बिबट आपण बेशुद्ध करून आतमध्ये टाकल्यावर मला वाटत नाही बिबट मुक्त तालुका पण होईल, एका बाजूला आपलं पर्यटन स्थळ सुद्धा होईल. आपल्याला हवे तेवढे 20-25 जेवढे लागतात तेवढे बिबट आपल्याकडे आपण ठेवू आणि एका बाजूला सफारी पण चालू होईल आणि या संपूर्ण महाराष्ट्र भयमुक्त होईल याची मला खात्री आहे.